नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच तुम्ही बी साठी किंवा एम साठी किंवा संबंधित सीईटी साठी फॉर्म भरला असेल. तर फॉर्म भरल्यानंतर म्हणजे 28 तारखेपर्यंत आय थिंक फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती. पण त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या फॉर्ममध्ये तुम्हाला एडिट करायला ते चान्स ओपन करून देत आहे. तुमची एक्झाम कधी होऊ शकते ते पण त्यांनी त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. सो एक्झामची डेट काय आहे आणि फॉर्ममध्ये बदल करण्यासंदर्भात आणि ज्यांनी नोंद केली आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करून ठेवलंय अशा विद्यार्थ्यांना संधी देण्याबाबतलं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि तुम्ही जर या बी.एड एम.एड साठी सीईटीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पण बघा आणि इतरांना पण पाठवा. यात मुख्यत्वे करून सांगितलेलं काय बघा, तुम्हाला याच्या पहिले मी जाहिरात घेतली होती काय तर बी.एड नंतर एम.एड देखील आता 1 वर्षाचं होणार. या संदर्भात डिटेल मी व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन क्लिक करून बघून घ्या. आता महत्त्वाचा मुद्दा आज जो आलाय, एम.एड बी.एड सीईटीच्या अर्जात आजपासून दुरुस्तीची संधी. ही न्यूज आलेली कधी आहे? ही आली 3 मार्च 2025ला. म्हणजे आजपासून म्हणाल तर 3 मार्च पासून तुम्हाला इथे एडिट करायला संधी देण्यात आलेली आहे. मग कुणाला संधी आणि का एडिट करता येऊ शकतं बघा. फॉर्म एडिट करता येणार का तर याचं उत्तर यस आहे. काही विद्यार्थ्यांचं चुकून नाव चुकलंय, स्पेलिंग चुकलंय, पर्सेंटेज चुकलंय किंवा माहिती भरताना जन्मतारीख चुकली असेल वगैरे वगैरे, तर त्यामध्ये तुम्हाला इथे एडिट करता येणार. सो आत्ताच तुम्ही जाऊन तो एडिट करू शकता. का? कारण ही एडिट करायला चान्स कधीपर्यंत आहे? 3 ते 5 मार्च पर्यंतचा आहे आणि आज 5 मार्च आहे. सो आजपर्यंतच तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. त्यांच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही लगेच ते अपडेट करू शकता. ओके. त्यानंतर अपूर्ण फॉर्म भरून फी परत भरता येणार. काही विद्यार्थ्यांनी काय केलंय, नोंदणी केली फक्त, मग नोंदणी केली पण फॉर्म मात्र भरलाच नसेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नोंदणी केली असेल तरच तुम्हाला तो अपूर्ण राहिला फॉर्म पूर्ण भरता येईल. पूर्ण भरून झाल्यावर फी पण तुम्ही पेड करून इथे सीईटी साठी फॉर्म भरू शकता. ओके. सो या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला इथे 5 तारखेपर्यंत त्यांनी अपडेट दिलेलं आहे. 5 तारखेपर्यंत करायचं आहे आणि नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे फॉर्म भरून परत फी भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी निवेदन ईमेल केली होती, निवेदनं दिली होती म्हणून हे सगळं तुम्हाला अपडेट करायला चान्स ते देत आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर एक्झाम कधी होणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, तर त्यांनी जेव्हा नोटिफिकेशन काढलं बघा 27 डिसेंबर 2024चं नोटिफिकेशन होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं ही जी रजिस्ट्रेशन ऑफ बी.एड जनरल स्पेशल आणि बी.एड ELCT CET एक्झामिनेशन 2025-26 या संदर्भातलं त्यांनी डेट टेंटेटिव्ह सीईटीची डेट दिली होती बघा 24, 25, 26 मार्च दिलेली आहे. टेंटेटिव्ह दिलेली आहे. आता यात काही बदल झाला असेल तर त्यांच्या वेबसाईटला ते आलेलं आहे. त्या वेबसाईटला आपण जाऊन बघू शकतो. पण त्यावेळेस त्यांनी नोटीस काढली त्यावेळेस ही डेट होती 24, 25 आणि 26 मार्च होती. आणि तुमचं वेबसाईट जी ऑफिशियल वेबसाईट mahat.cet.org यावर जाऊन आपण हे चेक करू शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो, एक अपडेट हीच आहे तुम्हाला की 5 तारीख लास्ट आहे. आता जाऊन तुम्हाला जर काही तुमच्या फॉर्म मध्ये बदल करायचा असेल तुम्ही फॉर्म बदल करू शकतात. काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर यांनाही कॉल करू शकता किंवा इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून या संदर्भात मार्गदर्शन पण आपण घेऊ शकता. तुर्तास थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.